नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. बुधवारी 30 एप्रिलला अक्षय तृतीया आली आहे. हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रखर पितृदोष कमी करण्यासाठी पितरांची पूजा केली जाते. या दिवशी आपण भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा करत असतो. त्याचप्रमाणे या दिवशी पितरांचे पूजन देखील केले जाते. आपल्या पितरांचे पूजन कसे करावे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्याचप्रमाणे पितृदोष जर का तुम्हाला असतील तर अनेक अडचणी घरात येत असतात. जसं की कामात यश न मिळणे, कामात पाहिजे तशी बढती न होणे, प्रमोशन न होणे, घरात लग्न कार्य न जमणे, जमलेलं लग्न मोडणे, अशा भरपूर अशा अडचणी प्रखर पितृदोषामुळे होत असतात. आणि हे पितृदोष नष्ट करण्यासाठी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी अमावस्येला पितृपक्षात पितरांची सेवा करणं गरजेचं आहे. जो व्यक्ती आपल्या पितरांची यावेळेस पूजा करतो त्याचे पितृदोष नावालाही उरत नाही. आणि म्हणूनच आपण आपल्याला पितृदोष लागू नये किंवा असलेला पितृदोष कमी होण्यासाठी आपण हे उपाय आवर्जून करायचे आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी जर का आपण आपल्या पूर्वजांची सेवा केली, उपासना केली, काही उपाय केले तर याचं 100% फळ, पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. आणि हे प्राप्त झालेलं पुण्य कधीही नष्ट होत नाही, नाश पावत नाही. म्हणूनच आपण दिवसभरात आपल्याला होईल तेव्हा हे उपाय आपल्यासाठी, आपल्या घरासाठी आवर्जून करायचे आहे. आपण जो उपाय पाहणार आहोत हा उपाय आपल्याला दिवसभरात केव्हाही करायचा आहे. आपल्याला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे प्रखरातील प्रखर पितृदोष हा नष्ट होतो. 3 पिढ्यांचा पितृदोष नाहीसा होतो. परत येणाऱ्या पिढीला पितृदोष लागत नाही. हा उपाय शक्यतो घरातील कर्त्या पुरुषाने करण्याचा प्रयत्न करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे. बघा, आपण गाईसाठी पहिली पोळी घेत असतो त्याचप्रमाणे कुत्र्यासाठी आपल्याला शेवटची पोळी घ्यायची असते. या पोळीला तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे आणि एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. ही पोळी घ्यायची आहे आणि थोडासा भंडारा तुम्हाला घ्यायचा आहे. एका वाटीत कागदात थोडासा भंडारा घ्या आणि जिथे पण कुत्रं असेल, काळं कुत्रं असेल तर अतिउत्तम, किंवा तुम्हाला जे कुत्रं मिळेल तेही चालेल, किंवा तुमच्याकडे पाळलेलं कुत्रं असेल किंवा आजूबाजूला पाळीव कुत्रं असेल तिथे जरी तुम्ही गेला तरी चालेल. तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे. तिथे गेल्यावर ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे. हा भंडारा कुत्र्याला लावायचा आहे आणि तुम्हाला नमस्कार करून ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः तुमच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला ही पोळी कुत्र्याला खाऊ घालायची आहे. ज्या ज्या तिथीला पूर्वजांची सेवा केली जाते जर का त्यावेळेस आपण कुत्र्याला ही वस्तू खायला घातली तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष लागत नाही, घरात अडचणी निर्माण होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा उपाय करू शकतात. जी व्यक्ती प्रत्येक अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला दही भात किंवा चपातीला थोडं मोहरीचं तेल लावून गुळाचा खडा ठेवून ही चपाती खायला घालत असेल त्या व्यक्तीच्या आयुष्यात पितृदोष नावालाही राहत नाही. तुम्हाला जर का पोळी घेणं शक्य नसेल तर तुम्ही थोडासा दही भात घेतला तरी चालेल. यावर थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे आणि ते कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचे आहे. तुमच्या पूर्वजांना स्मरण करून तुम्हाला हे खाऊ घालायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी आपण पितृस्तुती, पितृस्तोत्राचं पठण करू शकतो. पितरांसाठी सकाळी दक्षिण दिशेला तोंड करून आपण पूर्वजांसाठी पाणी अर्पण करू शकतो. पाणी घेताना आपल्याला तांब्यात पाणी घ्यायचं आहे, थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला सकाळी दक्षिण दिशेला तोंड करून ओम पितृदेवाय नमः म्हणत पूर्वजांसाठी अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांची पूजा देखील आपल्याला या दिवशी करायची आहे. जर का आपण हे उपाय प्रत्येक तिथीला केले तर आपल्याला थोडाही पितृदोष राहत नाही आणि असेल तर तो हळूहळू कमी होण्यास मदत होतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.